स्वप्न पूर्ण होताच त्यानं केली कोल्हुबाई गडावर विमानाद्वारे पुष्पवृष्टी। आयुष्यामध्ये प्रत्येक तरुण तरुणीच काही ना काही स्वप्न असतं। कोणी डॉक्टर, कोणी वैज्ञानिक, कोणी वकील, कोणी इंजिनियर व्हायचं आणि आपलं ध्येय गाठायचं ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते। असंच एक स्वप्न उराशी बाळगून कोल्हार तालुका पाथर्डीसारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील तरुण मनीष जंताराम पालवे यानं जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यामध्ये विमानाचं वैमानिक होण्याचं पाहिलेलं स्वप्न अगदी काही दिवसात पूर्ण केलं आणि पायलट झाल्यानंतर स्वतः विमान उडवत ग्रामदैवत कोल्हुबाई मातेच्या मंदिरावर विमानानं पुष्पवृष्टी करण्याचं स्वप्न देखील शनिवारी साक्षात उतरवलं। पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील ग्रामदैवत कोल्हुबाई मातेचा यात्रा उत्सव शनिवारी आणि रविवारी 2 दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये विविध कार्यक्रमानं पार पडला। या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं येथील ॲडव्होकेट मनीष पालवे यानं जेट एअरवेज या विमानातनं स्वतः विमान चालवत कोल्हुबाई माता गडावर पुष्पवृष्टी करत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात विमानाद्वारे पुष्पवृष्टी करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे। कोल्हार गावाचे सुपुत्र ॲडव्होकेट मनीष जनताराम पालवे या तरुणानं अहिल्यानगर इथं न्यू लॉ कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करत असतानाच 6 महिने वैमानिकाचं देखील प्रशिक्षण घेतलं। फ्लाईंग कंपनीच्या असणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन वैमानिक होण्याचा मार्ग सुकर केला। मनीषचे वडील ॲडव्होकेट जनताराम पालवे यांची इच्छा होती मुलगा पायलट व्हावा आणि ती इच्छा पूर्ण होतानाच मनीषनं देखील वैमानिक झाल्यानंतर ग्रामदैवत कोल्हुबाईच्या मंदिरासह गड परिसरावर विमानानं पुष्पवृष्टी करण्याचा मानस मनामध्ये बाळगला आणि धुळे येथून निघालेलं जेट एअरवेज कंपनीचं विमान 400 किलोमीटर अंतर पार करून शनिवारी यात्रेच्या दिवशी कोल्हारच्या डोंगर पर्वतावर गिरट्या घालू लागला। विमानाचा पायलट मनीष पालवे यानं स्वतः आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शनिवारी मंदिरावर पुष्पवृष्टी करत कोल्हुबाई मातेचे आशीर्वाद घेतले। एकंदरीत हेलिकॉप्टरद्वारे मंदिरावर पुष्पवृष्टी केल्याच्या घटना अनेक ठिकाणी दिसून आल्या, मात्र विमानातून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याची बहुधा ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी। ॲडव्होकेट मनीष पालवे यांच्या या यशाची गरुड झेपेसाठी परीक्षक विजयकुमार शिंदे यांच्यासह न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम तांबे, सर्व प्राध्यापक, संपूर्ण शिक्षकवृंद यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं। ॲडव्होकेट मनीष पालवे यांच्या या गरुड झेपेचे माजी सभापती संभाजी पालवे, राणाप्रताप पालवे, ॲडव्होकेट जंताराम पालवे, संतोष विश्वनाथ पालवे यांच्यासह संपूर्ण कोल्हार ग्रामस्थांनी अभिनंदन केले। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, करंजी।